हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि सकाळपासून ना व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही, कारण आज भरपूर अशी कामं होती। आपल्या कुणालचा उद्या वाढदिवस आहे, तर त्याचीच तयारी, कारण सगळेजण उद्या आपल्या घरी येणार, तर थोडीफार घरातली क्लिनिंग, भांडी वगैरे, पडदे किंवा बेडशीट, भरपूर अशी कपडे पण होती। आणि जे आपले म्हणजे आपले जे कुशन वगैरे आहेत ना, त्याचे कवर वगैरे सगळे धुवायला घेतले। आणि आता सगळं छान आवरून झाले। आज छान ऊन पण पडलं होतं, त्यामुळे सुकले। आता कपडे वगैरे धुतल्यात, कपडे पण आता छान सुकल्यात। आज ऊन पण छान असल्यामुळे सगळ्या गोष्टी सुकून निघाल्या। जे एक्स्ट्राची भांडी वगैरे होती ना, ती सगळी क्लीन करून उन्हामध्ये सुकवली। आणि सकाळपासून एवढं बिझी रुटीन होतं ना, बिलकुल काही शूटच घ्यायला जमलं नाही। आणि शूट घ्यायला अर्णव कुणाल पण स्कूलला गेले, ते दोघं पण घरी नव्हते। आता चला, आता आपल्या कुणालचा बर्थडे आला होता, तर त्याचीच मी तयारी करत होती। थोडीफार बेडशीट वगैरे, कुशन कवर हे सगळं धुवायला घेतलं होतं। आणि खूप दिवस झाले माझे व्हिडिओ येत नाहीत, कारण थोडं बिझी रुटीन आहे। आज ना भरपूर अशी कपडे वगैरे पण धुतल्यात। आणि इथली पण ना सगळी क्लिनिंग झाल्या। कुणाल आपल्या स्कूलमधून आलाय, आणि कुणालचं स्कूल आजकाल ना 11 वाजता सुटते, कारण थोडं आता नवीन आहेत ना मुलं, त्यामुळे एक आठवडा स्कूल लवकर सुटणार आहे। तो गेला म्हणून तर सगळी कामं आवरली, नाही तो घरी असला तर। आणि आपल्या कुणालचा बर्थडे उद्या होता, पण थोडीफार कामे मी आजच करून घेत आहे, कारण उद्या बर्थडे आहे, तर उद्या पण भरपूर अशी कामं असतात। तर जी क्लिनिंग होती ना, बेडशीट वगैरे, कुशन किंवा सिड्या वगैरे धुवायच्या होत्या, त्या सगळ्या मी आज धुवून घेतोय। आणि आपल्या घरी माझ्या मैत्रिणी, अर्णव कुणालचे मित्र, फौजींचे मित्र बर्थडेसाठी येणार होते, तर आपल्या घरी सर्व जर येणार आहेत, तर घरातली क्लिनिंग, साफसफाई झालीच पाहिजे। तर चला, शिड्या वगैरे आता छान धुवून घेते। मला भरपूर वेळ गेला, कारण आता म्हणजे घरातली कामं काय नाही काय तर करत राहिलं ना, वेळ होतोयच। आणि थोडी एक्स्ट्रा कामं केली तर आणखी वेळ होतोय। चला, काही नाही, कारण रोज रोज तर मी शिड्या वगैरे धुत नाही, झाडू वगैरे मारून घेतो, तर कधी कधी धुवून घेतली पाहिजे, धुतली ना एकदम छान। चला, दुपारनंतर नाही व्हिडिओ काही घेतला नाही, कारण नंतर पण घरातली कामं काय नाही काय तर सुरूच। कारण उद्या आपल्या कुणालचा बर्थडे आहे ना, त्यामुळे थोडी मी साफसफाई करायला घेतली। कपडे वगैरे मला लावायची होती। आणि आता संध्याकाळचे 7 वाजल्यात। बर्थडेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आणायला चाललोय। फौजी आल्यात आता, थोडं लेट झाले। मी माझं काही आवरलं नाही, जसं आहे तसंच चाललोय, कारण खूप लेट झाले। चला तर जाऊया आणि बघूया बर्थडेसाठी आपल्याला काय काय खरेदी करायचे। अर्णव, दार बंद कर बा। अर्णव आहे घरात, कारण अर्णवचा अभ्यास आहे। कुणालला घेऊन चाललोय। आणि चला तर आता आपण जाऊया। कुणालच्या बर्थडेसाठी ना आपल्याला काय काय साहित्य वगैरे पाहिजे ते आणायला निघालो होतो। आणि फौजींना आज थोडंसं लेट झालं। रोज तर फौजी लवकर येतात, पण असंच असतं, काही काम असलं ना फौजींना लेट होतंय। तर चला, काही नाही, मी माझं काही आवरलं नाही, जशी आहे ना तशीच चाललो होतो। आता म्हटलं बाहेर संध्याकाळचं ठीक आहे। आणि थोडासा पाऊस पण येऊन गेला होता, पण आपल्याला हे सगळं साहित्य आणणं गरजेचं होतं। परत फौजी सकाळी ड्युटीला जातील, परत संध्याकाळीच येतील, मग ह्या लागणाऱ्या वस्तू आहेत ना, त्या उद्या पण मला जायला टाइम भेटणार नाही। आणि फौजी म्हटले, चल आता जास्त पण वेळ नाही झाला, जाऊन येऊया आपण। घरातलं थोडंफार स्वयंपाकाचं मी आवरून आले होते, आता मला जाऊन बाकीचं आवरायचं आहे। चला तर जाऊया आपण, बघूया आम्हाला काय काय घ्यायचं होतं। आणि मस्त आता बर्थडे वगैरे आम्ही छान एन्जॉय केलाय, त्याचा व्हिडिओ पण पुढं आहे, तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तुम्हाला बर्थडे वगैरे कसा केला ते पण या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। आणि आजकाल ना मी व्हिडिओ वगैरे रोज रोज टाकत नाही, कारण थोडंसं आमचं बिझी रुटीन झालंय। आता आपला अर्णव कुणाल दोघे पण स्कूलला जात आहेत, फौजींचा टिफिन वगैरे असतो, त्यामुळे सकाळी तर मला बिलकुलच टाइम भेटत नाही व्हिडिओ घ्यायला। तर आणि अर्णव पण घरी नाही, आणि माझं स्टँड वगैरे पण थोडं खराब झालंय, मोबाईलचं स्टँड आहे ते, त्यामुळं थोडंसं व्हिडिओ आपले येत नाहीत। चला, जसे जमतील तसे मी व्हिडिओ अपलोड करीन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवीन। आणि आता इथं आम्ही ना केक वगैरे बघत आहे, जसं आम्हाला पाहिजे तसा, कारण थोडंसं वेगळं म्हटलं काय तर घेऊया, कारण कुणाला लहान आहे तर थोडंसं कार्टून वगैरे असं आम्ही शोधत होतो। आता पहिल्यांदा एका शॉपमध्ये बघितलं, तिथं काय आम्हाला केक आवडला नाही, त्याच्यानंतर आम्ही आता इथं दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहे केक बघण्यासाठी। तर इथं ना सिम्पलच केक होते, जास्त असं डिझाईन वगैरे काय नव्हत्या। तर बघूया आता आम्हाला कोणता आवडतोय। भरपूर वेळ आम्ही बघत होतो कोणता केक घ्यायचा, आणि फायनली हा केक आम्ही पसंत केला। तर ह्याच्यामध्ये ना जास्त चॉकलेट वगैरे होतं, तर कुणाल म्हटला ठीक आहे, ह्याच्या साईडचा आहे ना तो पण छान होता केक, पण कुणालला हा जास्त आवडला, तर म्हटलं चला त्याच्या आवडीचाच आपण केक घेऊया। चला तर अजून आम्हाला बाकीचं काय काय घ्यायचं आहे।
इथं आम्ही मिठाई नेण्यासाठी आलो होतो. तर आपल्याला बड्डेसाठी मिठाई पण पाहिजे होती. मागल्या वेळेस अर्णवच्या बड्डेला मी घरामध्ये गुलाबजामुन बनवले, पण ह्या वेळेस मला काही टाईम नाही भेटलं, त्यामुळे म्हटलं चला विकतच घेऊया. आणि बंगालमध्ये मिठाईसाठी खूप फेमस आहे सगळे दुकान, कारण इथं मिठाईना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात आणि खूप टेस्टी पण आहेत. इथं शंख वगैरे त्याच्या पण मिठाई वगैरे मिळतात. तुम्हाला मी थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवले. चला आता आपली मिठाई पॅक करून झाली. त्याच्यानंतर आम्हाला नमकीन घ्यायचे होते, ग्लास, चमच, प्लेटा वगैरे आणल्या होत्या. ते काय मी व्हिडिओ घेतलं नाही, कारण खूप वेळ झालता आणि व्हिडिओ घेत बसली म्हणजे वेळ होईल, तर म्हटलं राहून दे. चला आता घरी जाऊया, कारण अर्णव एकटा होता, अर्णवचा अभ्यास होता, त्यामुळे तो काही आला नाही. चला तर आता आपण जाऊया घरी आणि करा ब्लॉग कंटिन्यू. आणि हा व्हिडिओ आपला दुसऱ्या दिवशीचा आहे. त्या दिवशी ना यायला लेट झालं, त्यामुळे व्हिडिओ काही घेतला नाही. आणि आता डायरेक्ट संध्याकाळी आपल्या कुणालच्या बड्डे पार्टीची तयारी सुरू झाली होती. अर्णव कुणालला मस्त अशी शेरवानी घातली होती आणि मी पण छान असा ड्रेस घातला. थोडीफार आमची तयारी झाली आणि फौजी अजून आले नव्हते, फौजी ड्युटीवर होते. फौजी म्हटले मी येतो, तोपर्यंत तुम्हाला जमल तेवढी तयारी करा. चला तर आता बघूया आपल्या कुणालचा बड्डे कसा होते. करा ब्लॉग कंटिन्यू. आणि आपल्या कुणालचा बर्थडे वगैरे छान सेलिब्रेशन झाला. आणि चला आता सर्वांना आपल्या घरी पाहुणे आले आहेत ना, पाहुणे म्हणजे माझ्या मैत्रिणी, कुणालचे, अर्णवचे मित्र वगैरे, तर त्यांना छान आता नाश्ता वगैरे देऊया. आणि अमृताताई आहेत ना, त्यांच्या दोन्ही मुली आल्या होत्या मला हेल्प करायला, दोघींनी मला खूप हेल्प केली. तर चला आता सर्वांना मी नाश्ता वगैरे देते आणि नंतर बोलते.
आपल्या कुणालची बड्डे पार्टी ना खूप छान झाली आणि आता कुणालला उत्सुकता लागली होती की गिफ्ट कधी फोडणार मम्मा. म्हणतं थोड्या वेळानं फोडायचे. आणि आता इथं फौजींचा माझा नाश्ता चाललाय. आपल्या घरी जे आले होते सर्वजण छान नाश्ता करून घरी गेले. त्याच्यानंतर फौजींचा माझा इथं नाश्ता करायचा चाललाय. अर्णव कुणाला गिफ्ट वगैरे फोडायचे खूप म्हणजे गडबड चालू होती. चला तर बघूया काय काय आहेत गिफ्ट. संध्याकाळचे 10 वाजले. अर्णव कुणाला बड्डे गिफ्ट पण म्हणजे ओपन करायची खूप गडबड लागली होती जास्त करून कुणालला. तर आता गिफ्ट वगैरे पण त्यांनी ओपन केल्यात. भरपूर अजून पसारा आहे घरामध्ये. आणि आज आपल्या कुणालचा बड्डे होता. सकाळपासून तुम्हाला काही व्हिडिओ टाकायला जमला नाही आणि आता थोडाफार मी शूट केलाय बड्डेचा. कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ आणि आपल्या कुणालचा बड्डे सेलिब्रेशन नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.